The hypotenuse of a right triangle is 3√5 centimeter. एक रफ फिगर काढायची झाली चालेल अशी. हायपोटेन्यूस सांगितले 3√5 सेंटीमीटर. हे पहिल्या केसमध्ये. आपण एक काम करूया, त्याची स्मॉलर साईड किंवा एक साईड एक्स मानूया, एक वाय मानूया, एक्स आणि वाय. आणि इथे व्हेरिएबल दोन वापरायला लागतील का, तर याचं जे रिलेशन येणार आहे त्यांनी आपल्याला इझिली, म्हणजे दोघांची ॲडिशन 50 दिली तर आपण एक एक्स मानली की दुसरी साईड 50 - x इझिली येते. पण ज्यावेळेस हायपोटेन्यूस दिलं आहे हे क्लिअर आहे की ही साईड माहीत असेल तर ही येणार आहे, ही साईड माहीत असेल तर ही येणार आहे. ही एक्स मानली तर ही काय मिळेल, त्यासाठी आपल्याला x² + y² = 3√5 स्क्वेअर करावं लागेल. आणि मग हे सॉल्व केल्यावर म्हणजे y² = 9 × 5 = 45 - x² असेल. आणि मग y ची व्हॅल्यू √45 - x². अशी वापरता येईल आपल्याला. दोघांची ॲडिशन 50 दिली असती क्वेश्चनमध्ये तर आपल्याला दोन व्हेरिएबल वापरायची गरज पडली नसती. पण इथे त्यांनी हायपोटेन्यूस दिला आहे, याचा अर्थ एक साईड x असेल तर दुसरी 50 - x वगैरे त्या पद्धतीनं डायरेक्ट मिळत नाही. आपल्याला हे सिम्प्लिफाय करायला लागेल पायथागोरस थेरम वापरून. म्हणून मग y ची व्हॅल्यू म्हणजे अनदर साईड काढायसाठी आणि आपण x आणि y दोन्हीसुद्धा व्हेरिएबल सध्या तरी वापरूया. म्हणून शॉर्टेस्ट साईड किंवा काय म्हणलेलं आहे क्वेश्चनमध्ये, स्मॉलर म्हणलेलं आहे, स्मॉलरच घेऊ. लेट बी सेंटीमीटरमध्ये x सेंटीमीटर घेऊया. ॲक्च्युली दोन्ही एकाच स्टेटमेंटमध्ये आले असते. अँड द लार्जर साईड बी वाय सेंटीमीटर असं म्हणा. लेट द स्मॉलर अँड लार्जर साईड ऑफ अ ट्रायंगल किंवा राईट ट्रायंगल बी x सेंटीमीटर अँड y सेंटीमीटर रिस्पेक्टिवली असं सांगितलं तर चालेल. आणि मग देअरफोर आपल्याकडे x² + y² = त्यांनी हायपोटेन्यूस 3√5 दिलं आहे म्हणून आपल्याकडे इक्वेशन येईल x² + y² = 3√5 म्हणजेच खाली जागा नाही आहे माझ्याकडे त्यामुळे पुढे लिहितो. तुम्ही शक्यतो एकाखाली एक मॅथ्सचे स्टेप लिहित जा. x² + y² = 3√5 येणार आहे, किंवा हे मला पण बरं वाटत नाही मी खालीच लिहितो. देअरफॉर x² + y² = 45. आणि आपल्याला काय करायचं आहे तर एका व्हेरिएबलमध्ये आणायचं का, तर एक्झाम्पल आपल्याला माहीत आहे क्वाड्रेटिक इक्वेशनमधलं आहे, स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आहे. लिनियर इक्वेशन असतं इंटू इन व्हेरिएबल, स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये नसतं तर आपल्याला दोन व्हेरिएबल चालले असते. त्यासाठी आपण इथे y ची व्हॅल्यू काढूया. y ची व्हॅल्यू न येता y² ची व्हॅल्यू आली तर चालेल. y² = 45 - x². याला इक्वेशन नंबर 1 देऊया. ही व्हॅल्यू पुढे जाऊन आपल्याला वापरायची आहे. y ची व्हॅल्यू टाकायची असेल तर √45 - x² चालेल. पण इथे y² यूज करायचं आहे का, तर त्यांनी पुढे सांगितलं आहे स्मॉलर साईड इज ट्रिपल अँड लार्जर साईड इज डबल. इथेच लिहितो बाजूला मी. इफ smaller side is triple and larger side is double. त्यावेळेस हायपोटेन्यूस सांगितले की 15 सेंटीमीटर होतो. म्हणजे काय, स्मॉलर साईड ट्रिपल केली याचा अर्थ किती होणार आहे, 3x होणार आहे. 3x² प्लस लार्जर साईड कोणती आपली y. y काय केली, डबल केली म्हणजे 2y² त्यावेळेस हायपोटेन्यूस काय येईल 15 म्हणून 15 कळतंय का बघा. इथे y घेत आणि मग याच्यामध्ये आता हे दोन व्हेरिएबलमध्ये आपल्याला
सिंगल व्हेरिएबलमध्ये करायचं आहे, मग इथे वाय स्क्वेअरची व्हॅल्यू टाकू शकतो आपण 45 मायनस एक्स स्क्वेअर. अगोदर हे थोडंसं सॉल्व करूया. म्हणजेच काय मिळेल, 9x² येईल प्लस 4y² इज इक्वल टू 225. हे जे सेकंड इक्वेशन आहे मी इथे खाली लिहितो फ्रॉम इक्वेशन 1 and 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2. 1 and 2 न लिहिता फ्रॉम इक्वेशन 1 वायची व्हॅल्यू पुट करतोय सेकंडमध्ये, पण ते समजून जातील की आपण 1 and 2 करतोय म्हणजे काय करतोय. तर देअरफॉर 9x² आहे तसं प्लस 4 इंटू y² ची व्हॅल्यू काय टाकायची आहे इथे, तर 45 मायनस x² आणि इज इक्वल टू 225. आता कंटाळा येईपर्यंत सॉल्व करा क्वाड्रेटिक इक्वेशन. एक्सची व्हॅल्यू मिळेल आणि एक्सची व्हॅल्यू म्हणजे काय, तर ट्रायंगलची एक साईड आणि ती इथे टाकल्यानंतर कुठे, इथे इक्वेशन 1 मध्ये टाकल्यानंतर वायची व्हॅल्यू मिळेल म्हणजे ट्रायंगलची दुसरी साईड मिळेल. सॉल्व करा. देअरफॉर 9x² प्लस 4 ने मल्टिप्लाय केलं 45 90 180 येईल. 180 मायनस 4x² इज इक्वल टू, स्क्वेअर करायचं राहिलं नाही ना, बरोबर आहे, 225. आणि मग x² ची टर्म 9x² मायनस 4x² येईल 5x² इज इक्वल टू 225 मायनस 180 किती, 220. 55 का 45, 45, हां 45 येईल. आणि मग देअरफॉर x² ची व्हॅल्यू येईल 5 ने डिवाइड केल्यानंतर 9, म्हणून एक्सची व्हॅल्यू येईल प्लस मायनस 3. त्यापैकी एक्स म्हणजे साईड आहे त्यामुळं प्लस 3 सेंटीमीटर येईल. देअरफॉर स्मॉलर साईड विल बी 3 सेंटीमीटर अँड लार्जर साईड काय येणार, तर y² चा फॉर्म्युला यूज करा. इथे खाली घेतो मी एक्सची व्हॅल्यू, पुट x इज इक्वल टू 3 सेंटीमीटर इन इक्वेशन 1. एक मध्ये टाकूया म्हणजेच y² मध्ये टाकूया. y² इज इक्वल टू 45 मायनस x² इज इक्वल टू 45 मायनस 3चा स्क्वेअर म्हणजेच 45 मायनस 9 इज इक्वल टू 45 म्हणजे 35, 36 येईल. y² ची व्हॅल्यू म्हणजे y इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. पॉझिटिव्ह येईल स्क्वेअर रूट. आणि मग देअरफॉर द लेंथ ऑफ ईच साइड, देअरफॉर लेंथ ऑफ साइड्स ऑफ अ ट्रायंगल किंवा राईट ट्रायंगल म्हणूया, आर 6 सेंटीमीटर अँड 3 सेंटीमीटर. बघा बरोबर आले का. राशी आणि आर्यन व्हिडिओ का बंद ठेवलाय. आर्यन अरे एकाच दिवस येऊ दे ज्या दिवशी मी सांगणार नाही तुला व्हिडिओ चालू करायला. रोज येतो म्हणायचं कधीतरी. लेफ्ट झाला का. बघा शेवटचं क्वेश्चन घ्या. असंच काहीतरी आहे.
झालं. फर्स्ट इक्वेशन आलं का बघा. पहिली साईड एक स्मॉलर साईड x मानली आणि दुसरी साईड y मानल्यामुळे आपलं पायथागोरस थेरमनुसार आणि त्यावेळेसचा हायपोटेनस सांगितलं आहे कर्ण आहे 3√5. त्यामुळे x² + y² = 3√5चा स्क्वेअर दॅट इज 45. म्हणून y² ची व्हॅल्यू येईल 45 - x². याचा उपयोग कुठे करायचा त्यांनी पुढे सांगितलं आहे इफ द स्मॉलर साईड इज ट्रिपल अँड लार्जर साईड इज डबल. म्हणजे स्मॉलर साईड x होती ती 3x झाली, लार्जर साईड y होती ती 2y झाली. आणि मग अशा वेळेस त्यांनी सांगितलं हायपोटेनियस विल बी 15 सेंटीमीटर. म्हणजे 3x² + 2y² = 15 सेंटीमीटरचा स्क्वेअर. हे दुसऱ्या कंडिशनवरून मिळालेलं इक्वेशन आहे. सिम्प्लिफाय केलं तर 9x² + 4y² = 225. हे सेकंड इक्वेशन सेकंड कंडिशनवरून आलेलं. आणि आधीचं इक्वेशन यांचा सॉल्व करायचं आहे म्हणजे काय करायचं तर वायला इलिमिनेट करायचं आहे. अनदर व्हेरिएबल जो आहे वाय त्याला इलिमिनेट करण्यासाठी मग पहिल्या इक्वेशनवरून y² ची व्हॅल्यू डायरेक्ट टाकली तर चालते. y ची व्हॅल्यू टाकायची गरज नाही कारण सेकंड इक्वेशन आपलं y² च्या फॉर्ममध्ये आलेलं आहे. 45 - x² ही y² ची व्हॅल्यू टाकल्यानंतर सिम्प्लिफाय करून x ची व्हॅल्यू 3 सेंटीमीटर येते. दॅट इज द स्मॉलर साईड ऑफ द ट्रायंगल. आणि ती व्हॅल्यू y² = 45 - x². हे ऑलरेडी इक्वेशन 1 आलं होतं. त्याच्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला y ची व्हॅल्यू 6 सेंटीमीटर येईल. नेक्स्ट क्वेश्चन लिहून घ्या. ग्रुपवर पाठवलेलं आहे क्वेश्चन. इथे दिसत असेल तर मग मी वाचून दाखवतो. विक्रम विशेष टू फिट 3 रॉड्स टुगेदर इन द शेप ऑफ अ राईट ट्रायंगल. म्हणजे इथे सुद्धा विक्रम काय करतोय तर राईट ट्रायंगलचाच विचार करतोय. म्हणून मग हा असा 3 रॉड आहेत AB BC आणि CA म्हणूया आपण. ABC ट्रायंगल आहे आणि त्याचा ॲक्च्युली ही नावाची गरज नाही ABC. ह्याच्यामध्ये त्यांनी वेगळी ओळख सांगितलेली आहे. आपल्याला माहिती आहे राईट अँगल ट्रायंगल असेल तर ह्याला जसं हायपो लिहायची सवय आहे आम्हाला पहिल्यापासून. पण हे टेन्यूस पण लिहायचं आहे आता. हायपोटेनस आहे याला काय म्हणतात खालच्या साईडला बेस म्हणतात आणि इथे काय म्हणतो हाईट. हे महत्त्वाची बेसिक गोष्टी आहेत. आणि या भाषेमध्ये त्यांनी शेवटचा क्वेश्चन दिला आहे की हायपोटेनियस विल बी 2 सेंटीमीटर लॉंगर दॅन द बेस. बेसपेक्षा 2 सेंटीमीटर जास्त हायपोटेनियस आहे आणि 4 सेंटीमीटर लॉंगर दॅन द अल्टिट्यूड. बघा हायपोटेनियस परत एकदा क्वेश्चन लिहिलं नसेल तर लिहून घ्या. हायपोटेनियस इज 2 सेंटीमीटर लॉंगर दॅन द बेस. हायपोटेनियस बेसपेक्षा 2 सेंटीमीटरनी जास्त आहे म्हणजेच बेस हायपोटेनियसपेक्षा 2 सेंटीमीटरनी कमी आहे. हे थोडंसं कळतं का बघा. आणि 4 सेंटीमीटर लॉंगर दॅन द अल्टिट्यूड. अल्टिट्यूडपेक्षा 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर जास्त आहे. कोण तर हायपोटेनियस. हायपोटेनियसच बेसपेक्षा 2 सेंटीमीटरनी जास्त आहे आणि अल्टिट्यूडपेक्षा 4 सेंटीमीटरनी जास्त आहे. म्हणजे कशाला x मानायचं संग पटकन बरोबर. कारण हायपोटेनियसचं रिलेशन कोणाबरोबर दिलंय बेस बरोबर पण दिलंय की 2 सेंटीमीटर बेसपेक्षा जास्त आहे आणि अल्टिट्यूडपेक्षा 4 सेंटीमीटरनी 4 सेंटीमीटरनी जास्त आहे. म्हणजे हायपोटेनियसला x मानलं तर थोडक्यात बेसपेक्षा हायपोटेनियस 2 सेंटीमीटरनी जास्त आहे. याचा अर्थ हायपोटेनियसपेक्षा बेस 2 सेंटीमीटरनी कमी आहे. म्हणजे हायपोटेनियसला x मानलं तर बेस काय मिळेल x-2 आणि अल्टिट्यूड काय मिळेल x-4. एवढंच समजलं पाहिजे. बाकीचं या क्वेश्चन मध्ये काहीच नाही आहे. सुरुवातीला लेट ऑफ अ राईट ट्रायंगल बी x सेंटीमीटर. सेंटीमीटरच आहे का सेंटीमीटरमध्ये. देअरफॉर डायरेक्ट लिहूया बेस इज इक्वल टू बेस हा
याच्यापेक्षा 2 सेंटीमीटरनी हायपोटेनियस जास्त आहे, म्हणजे हायपोटेनियसपेक्षा 2 सेंटीमीटरनी बेस लहान असणार आहे. असंही आपल्याला माहिती आहे राईट अँगल ट्रायंगलमध्ये सगळ्यात मोठी साईड कोणती असते, सगळ्यात मोठा अँगल जो असतो त्याच्या समोरची साईड असते, आणि सगळ्यात मोठा अँगल असतो काटकोन 90 डिग्री, कारण बाकीच्यांची ॲडिशन ही 90 आली पाहिजे तरच तिन्हीची सम काय होते 180. त्यामुळे मग राईट अँगल हा सगळ्यात ग्रेटर असतो, बाकीचे दोन्ही एकतर इक्वल येऊ शकतात किंवा 90पेक्षा लहानच असणार आहेत, का तर यांची ॲडिशन किती असते 90 असते. आणि मग त्याच्या समोरची साईड ही सगळ्यात मोठी असते. जो अँगल त्या तिन्हीच्या कंपॅरेटिव्हली जसं अँगलचं प्रोपोर्शन असतं तसंच साईडचं असतं. माहिती आहे तुम्हाला हे, कारण इथे 60 डिग्री असेल समजा, एक्झाम्पल घेतलं इथे 30 असेल तर सगळ्यात लहान साईड कोणती तर 30च्या अपोजिट असणार आहे, नंतरची साईड कोणती 60च्या अपोजिट, आणि सगळ्यात मोठी साईड 90च्या अपोजिट. असं हे साईडचं आणि अँगलचं रिलेशन तुम्हाला माहीत असणार आहे. आणि मग इथे अल्टिट्यूड काय येणार आहे, अँड अल्टिट्यूड इज इक्वल टू x-4 सेंटीमीटर. आणि मग हे बेस आणि हा अल्टिट्यूड आणि x घ्या आणि तो पायथ्यावाला गोरस वापरा, बाय PYTHA पायथ्या GORAS, बरोबर आहे का बघा. थेरम पायथागोरस थेरमनुसार काय येणार आहे तर x-2 होल स्क्वेअर प्लस बेसचा स्क्वेअर प्लस, हे लिहित नाही मी, बेस स्क्वेअर प्लस अल्टिट्यूड स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस स्क्वेअर, ते लहानपणापासून तुम्ही लिहिताय आता. x-4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय हायपोटेनियस x स्क्वेअर. सॉल्व करा, सॉल्व करून क्वाड्रेटिक इक्वेशन येईल, सिम्प्लिफाय करा, एक्सची व्हॅल्यू मिळेल आणि त्याच्यावरून बेस आणि अल्टिट्यूड मिळेल. एवढंच आहे. देअरफॉर x-2 चा स्क्वेअर a-b ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युलानुसार, आणि x-4 चा स्क्वेअर x² मायनस 4 to the 8x प्लस 16 इज इक्वल टू x². x² दोन्ही साईडचे कॅन्सल झाले, एक x² राहणार आहे, -4x मायनस 8x इज -12x प्लस 4 प्लस 16 इज प्लस 20 इज इक्वल टू 0. आणि मग कोणते दोन नंबर असे ज्यांची ॲडिशन 12 येते आणि प्रोडक्ट 20 येतो. -10 -2 चालेल, प्लस 20 पाहिजे प्रोडक्ट. देअरफॉर x-10 आणि x-2 इज इक्वल टू 0. बरोबर आहे का? ठीक आहे, म्हणजे x-10 इज इक्वल टू 0 और काय x-2 इज इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू 10 सेंटीमीटरमध्ये का सेंटीमीटरमध्ये, और x इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. बघा याच्यातली व्हॅल्यू कोणती बरोबर आहे का दोन्ही बरोबर आहेत. x म्हणजे हायपोटेनियस, हायपोटेनियसची लेंथ 10 सेंटीमीटर बरोबर आहे का 2 सेंटीमीटर बरोबर आहे. 2 सेंटीमीटर का येऊ शकत नाही, कारण काय का, परत सांगा. बेसची व्हॅल्यू 0 येईल, बरोबर, निगेटिव्ह येईल, कारण x ची व्हॅल्यू जी काही येईल ती इथे टाकून आपल्याला बेस आणि अल्टिट्यूड मिळणार आहे. x ची व्हॅल्यू 2 टाकली तर 2 - 2 0 आणि 2 - 4 -2, हे पॉसिबलच नाही आहे. त्यामुळे इथे डायरेक्ट लिहितो मी x इज नॉट इक्वल टू 2. देअरफॉर x इज इक्वल टू 10 सेंटीमीटर पुट केल्यानंतर काय करूया, x-2 फाइंड करूया, म्हणजेच काय बेस. बेस इज इक्वल टू x-2 म्हणजे 10 - 2 इज इक्वल टू 8 सेंटीमीटर, अँड अल्टिट्यूड इज इक्वल टू x-4 म्हणजे 10 - 4 इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, आणि हायपोटेनियस इज इक्वल टू 10 सेंटीमीटर.